नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात संघर्षाची आवाज. आज घराघरातील सत्य मालिकेचा पहिला भाग. ही कथा काल्पनिक नाही, आपल्या समाजात घडणाऱ्या अनेक वास्तव घटनांपासून प्रेरित आहे. उद्देश एकच, नाती जपण्याचा. मित्रांनो, मी आज एक नवीन मालिका सुरू करत आहे. घराघरातील सत्य ही कोणाची कल्पना नाही, ही आपल्या समाजात रोज घडणारी सत्य परिस्थिती आहे. कदाचित आजची गोष्ट तुमच्या घरातही घडत असेल. शब्द नाहीत, हा वास्तवाचा आवाज आहे, संघर्षाची आवाज. मित्रांनो, प्रत्येक आई वडिलांचं एकच स्वप्न असतं, माझी मुलं मोठी व्हावीत, शिकावीत, स्वतःच्या पायावर उभी राहावीत आणि आयुष्यभर एकमेकांचा आधार बनून राहावीत. त्यासाठी बाप आयुष्यभर घाम गाळतो, आई स्वतःच्या इच्छा मारते, मुलाच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी स्वतःचं दुःख लपवते. पण एक दिवस घरात लग्न होतात, सुना येतात, संसार वेगळे होतात आणि हळूहळू मनही वेगळी होऊ लागतात. पूर्वी एकाच ताटात जेवणारे भावंड आज एकमेकांच्या दारातही जात नाहीत. समोर भेटले तरी नजरा चुकवतात. बोलायचं असेल तर दुसऱ्यांकडून निरोप पाठवतात. कारण काय? अहंकार, गैरसमज आणि संपत्तीचा मोह. ज्यांनी लहानपणी एकमेकांसाठी भांडणं केली तेच मोठेपणी एकमेकाविरुद्ध कोर्टात उभे राहतात. ज्या घरात एकत्र सण साजरे व्हायचे त्या घरात आज सणाच्या दिवशी ही शांतता असते. आईच्या डोळ्यात पाणी असतं आणि बापाच्या मनात एकच प्रश्न, मी माझ्या मुलांना हेच शिकवलं होतं का? मित्रांनो, घर वेगळं करणं चुकीचं नाही, पण मन वेगळी करणं चुकीचं आहे. भिंती वेगळ्या असल्या तरी रक्ताचं नातं कधीच वेगळं होत नाही. तुमचा भाऊ श्रीमंत झाला तर जळू नका, अभिमान बाळगा. तुमचा भाऊ अडचणीत असेल तर तमाशा पाहू नका, त्याचा हात धरा. पण तुमच्या आईच्या पोटी जन्म घेतलेला भाऊ पुन्हा कधीच मिळणार नाही. लक्षात ठेवा, संपत्तीची वाटणी करता येते पण रक्ताच्या नात्याची नाही. घराची चावी वाटता येते पण आईची माया नाही. म्हणून वेळ निघून जाण्याआधी एकदा तरी आपल्या भावाला फोन करा, भेटा, बोला. कारण काही नाती तुटायला फक्त एक क्षण लागतो, पण जोडायला संपूर्ण आयुष्य कमी पडतं. मित्रांनो, घर मोठं असण्यापेक्षा घरातली मन मोठी असणं जास्त महत्वाचं असतं. कारण शेवटी माणूस संपत्तीने नाही तर नात्याने श्रीमंत असतो. घराची वाटणी झाली तरी चालेल, पण मनाची वाटणी कधीच होऊ देऊ नका. मित्रांनो, हा होता घराघरातील सत्य मालिकेचा पहिला भाग. जर ही गोष्ट तुम्हाला मनापासून आवडली असेल, मनाला पटली असेल, तर पुढचा भाग नक्की पहा. कारण पुढच्या भागात आणखी एक असं सत्य घेऊन येतो जे अनेक घराचं वास्तव आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि संघर्षाची आवाज या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त पुढे शेअर करायला विसरू नका.